सुंदर मनामध्ये भरली उमरा ओलांडून येणार नाही। अरे ती माऊली तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलीये। कधी माझं पोर शर्यत जिंकणार, कधी घरी येणार। अभ्या, त्यांना ढालीपेक्षा पूजेच्या मानापेक्षा ना तू घरी यायला पाहिजे। लते, अभ्या मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज प्लीज सिरियस हो आणि प्रॅक्टिस कर रे, प्लीज। लते, मी तयार आहे। तू कायला नाही एवढं लेक्चर देते मला? नाही, तुझ्याकडे पाहून असं वाटत तरी नाही की तू तयार आहे। कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कायला पाहिजे? मला कळत नाही का तुझं काय चाललंय ते? काय कळतंय? हेच का अभ्या तुझं लक्ष नाहीये? लक्ष हाय माझं। हाय? चल मग आता करूया काय? प्रॅक्टिस। हा, प्रॅक्टिस। चल 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 प्रॅक्टिस करूया। चल चल ना, चल। अभ्या, आलो। चल। अजय, अजय, अजय मला सांग, माणसाने माणसाची पप्पी घेणं हे बरोबर आहे का ग? माणसाची नाही घेणार तर काय गाढवाची घेईल? हिला ना काय बोलण्यातच अर्थ नाही। अगं तसं नाही ग अजय, म्हणजे एका पुरुष माणसानं दुसऱ्या पुरुष माणसाची पप्पी घेणं बरोबर आहे का? तुझी कोणत्या माणसाने घेतली? अभिनम्मीनं। भया, एवढा झाला का काय तू? मला पण तसंच वाटतंय, पण असं नको ना व्हायला अजय। म्हणजे शर्यतीपर्यंत त्यांचं डोकं ठिकाणावर असणं गरजेचं आहे ना? का? अगं ते शर्यत जिंकले पाहिजे ना, त्याच्यावर सगळं माझं अवलंबून आहे। तुझं काय अवलंबून आहे शर्यतीवर? प्रेम। म्हणजे कसं आहे ना अजय, जाऊ दे, तुला नाही कळायचं। खांदा अजून बी दुखतोय का? आता नाही दुखत। कधी कधी लय पळल्यावर किंवा फुल स्पीड मध्ये डोंगर चढल्यावर आपले पाय थरथरायला लागतात। अशा वेळेला तुमच्या पायामध्ये स्ट्रेंथ असणं लय महत्वाचं आहे। आणि जोखड घेऊन पाहताना ना हेच मोठं चॅलेंज असतं, कारण तुम्हाला कंटिन्यू पळायचं असतं ना। त्यामुळे पाय स्ट्रॉंग करण्यासाठी ही एक्सरसाइज कर। हे पाय, एक पाय पुढे ठेवायचा आणि मागचा पाय 90 डिग्रीवर वाकवायचा। हे हात असे डोक्यामागं सरळ, हे असं। आता तू कर। काय लक्ष कुठे आहे तुझं? हाय हाय काय हाय? कर मग। आता मी एक्सरसाइज दाखवलेली पाहिली ना तू? हा, कर अभ्या। मागो। हा, काय आता? काय गुडघा अंगठ्याच्या मागं असला पाहिजे। कर। माहितीये मला, लंजेस म्हणतात त्याला। हो का? कर ना मग सिरियसली। बरं अभ्या, काय चाललंय अभ्या? काय? लक्ष कुठे आहे तुझं? हे पाय, तुला प्रॅक्टिस नसेल करायची ना तर तसं सांग मला, मी बी जाईन।
मी त्याला वेळ घालवू ना माझा इथं, जर तुलाच सिरियसनेस नसेल तर. सॉरी. सॉरी ना काय नाही होणार अभ्या. मोहन सरांना बी आशा आहे तू जिंकशील म्हणून. सगळ्यांना निराश करणार होय तू. नाही करणार. हात सोड. आता हात सोडणं नाही जमणार ते. हो काय झालं? आप्पा, अभिमन्यूला आपण घरी आणलं पाहिजे. लहान नाही ते आता. त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः घेतले. नाही बरोबर आहे तुमचं, पण त्याला झेपत नाही ना आता ते. मग म्हणा काढा शर्यतीतून नाव, या घरी. तुम्ही तरी हट्ट सोडा ना हो आता. हा पोटचा गोळा आहे ना माझ्या. हा ना आप्पा, लय हालत खराब आहे हो त्याची. म्हणजे तू वेडासारखा वागू राहिलाय, मिठ्या मारतोय. असं तुम्हाला कसं माहित? हो तुम्ही भेटता काय त्यांना? मी कायला भेटू आप्पा त्याला? ते विकास सांगत होता की वेडासारखा वागू राहिला तो. हा ना आई? वेड्यासारखे वागू राहिले कारण इथून हलकं व्हायले ना. म्हणजे वर तोंड करून घराबाहेर गेले होते ना. अहो आप्पा, बाहेरचे चटके बसल्यावर कळायला लागलं की घर काय असतं ते. बस झालं ना आता. लेकराची किती परीक्षा बघायची. हा ना आप्पा. अहो कडेलोट होतोय हो त्याचा पण. असं शर्यत सोडणार आहेत का? नाही ना. म्हणजे मग अजून कडेलोट नाही होईल त्यांचा. आप्पा मिस करतोय ना तो घराला. आत्ता तर कुठं घरची जाणीव होऊ राहिली. 2-4 दिवस थांबा फक्त, कसा धीर सुटतोय बघा. आणि मग शर्यतीतून नाव काढतील आणि गुपचूप घरी येतील. असं काय करतो हो? बाहेर लय हलवू लागले हो लेकराचे. एवढा पुळका येत असेल त्यांचा ना, तर त्यांना म्हणावं शर्यतीतून नाव काढा आणि या घरी. आहे तो जर असाच मिठ्या मारत आणि पप्प्या घेत फिरला ना लोकांच्या, तर काय करायचं? बाई महाराज काय करायचं? अभ्या बाकी कोणासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी ट्रेनिंग कर. करतो. सिरियसली? सिरियसली. चल मग आता नांगर घेऊन पळ. चल. नांगर ठेवताना दोन्ही खांद्यांवर बॅलन्स होईल असं ठेवायचं, जेणेकरून प्रेशर सगळं डिवाइड होईल. सांभाळ. आता दीर्घ श्वास घे आणि पळ.